गौरीने 12वीचे पेपर दिलेले असतात व पुढे BA साठी ऍडमिशन घेतलेलं असतं. तिचं शिक्षण सुरू असतानाच तिला लग्नासाठी एक स्थळ येतं. शांतनू हा गौरीला पाहायला आलेला असतो. आज दोघांच्या आयुष्यातला पहिला कांदेपोह्यांचा कार्यक्रम होता. खरं सांगायचं झालं तर शांतनूला लग्न करायचं नसतं. आत्ताच नोकरीला लागला होता तो. लगेच घरची मंडळी लग्नाचे तुणतुणे घेऊन मागे लागले, परंतु शांतनू आज्ञाधारक होता. म्हणून तो गौरीला पाहण्यासाठी आला होता. त्याने मनाशी ठरवले होते, घरचे म्हणतात ना तर मुलीला पाहायला जायचं आणि काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचं. आणि हा मुली बघायचा कार्यक्रम 1-2 वर्ष तरी चालेल, तोपर्यंत मी सेटल होईन आणि त्यानंतर करूयात ना लग्न, काय घाई आहे. म्हणून असा सरळ विचार करून कोणत्याही अपेक्षा न ठेवता शांतनूने मनाला समजावलं आणि तो गौरीला पाहण्यासाठी आला. तेवढ्या सुंदर गुलाबी कलरची साडी घातलेली गौरी हातात चहाचा ट्रे घेऊन समोर आली. गौरीने सर्वांना चहा दिला, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार केला आणि समोर असलेल्या एका खुर्चीवर बसली. गौरीकडचे सर्व मंडळी समोर बसली असल्यामुळे ते सर्व शांतनूकडे पाहत होते आणि या ठिकाणी शांतनू बिचारा मनात विचार करू लागला, घरचे सगळे माझ्याकडे पाहतायत, मी गौरीकडे कसा पाहू. त्याच्यासोबत असलेल्या जाणकार मंडळींनी गौरीला काही प्रश्न विचारले, नाव, शिक्षण वगैरे वगैरे. शांतनूला गौरीला काही प्रश्न विचारायचे होते, तिला व्यवस्थित पाहायचं होतं, परंतु या ठिकाणी जमलेल्या मंडळींनी शांतनूला काही चान्सच दिला नाही आणि बिचारा तो काही बोललाच नाही. गौरीने पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार केला आणि आतमध्ये निघून गेली. शांतनू मनातच बोलतो, पाहण्याच्या कार्यक्रमासाठी आलो होतो, पण नेमकं गौरीला पाहायचंच राहून गेलं. निघायची वेळ झाली. शांतनू व त्याची फॅमिली गाडीजवळ अंगणात आले. गौरीच्या घरच्या आणि शांतनूच्या घरच्यांच्या गप्पा सुरू होत्या. शांतनू विचारात इकडे तिकडे पाहत होता आणि तेवढ्यात त्याची नजर समोर असलेल्या खिडकीकडे गेली आणि त्या खिडकीतून शांतनूला कोणीतरी पाहत असल्याचे समजले. तिकडे पाहता क्षणी तिथून पटकन एक व्यक्ती बाजूला सरकली. शांतनू बोलतो, ते दुसरे तिसरे कोणी नसून गौरीच होती. त्याने गौरीला असं चोर नजरेने पाहताना पकडलं, त्यामुळे तो मनाशीच हसू लागला. तो मनातच बोलतो, तशी गौरी गोड दिसत होती. त्याला गौरी चांगली वाटली. शांतनूच्याही तशा फार काही अपेक्षा नव्हत्या. त्याला नेहमी वाटत होतं मुलगी ग्रॅज्युएशन झालेली असावी, सुसंस्कृत असावी. मंडळींनी एकमेकांचा निरोप घेतला आणि शांतनू व त्याचे आई वडील व इतर नातेवाईक परतीच्या प्रवासाला निघाले. शांतनू ड्रायव्हिंग करत होता आणि त्याचे आजोबा शेजारी बसले होते. आई वडील मागच्या सीटवर बसले होते. प्रवासाचा अर्धा टप्पा पार केला. गाडीमध्ये आजोबा आणि आईबाबांच्या गप्पा सुरू झाल्या. शांतनू फक्त त्या तिघांच्या गप्पा ऐकत होता. त्याच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. घरच्यांच्या बोलण्यावरून तर त्यांना मुलगी पसंत आहे असं त्याला वाटू लागलं. शेजारी बसलेले आजोबा शांतनूला विचारतात, शांतनू, तुझं काय मत आहे आज पाहिलेल्या मुलीबद्दल? तू लवकरात लवकर आम्हाला सांग. आम्हाला सगळ्यांना मुलगी तर पसंत आहे आणि तुझाही होकार असावा अशी आम्ही अपेक्षा करतो. शांतनू नुसतंच आजोबांचं बोलणं ऐकून घेतो, परंतु आजोबांच्या या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही. या सगळ्यांच्या गप्पा ऐकत ऐकत वेळ कसा गेला तेही शांतनूला कळत नाही आणि बघता बघता गाडी घरासमोर येऊन थांबते. शांतनू गाडीतून उतरतो आणि आतमध्ये येऊन फ्रेश होऊन बेडवर बसतो. तो गौरीचाच विचार करत असतो. घरातले सगळेजण आता फ्रेश होतात आणि हॉलमध्ये गौरीबद्दल गप्पा मारत बसतात. घरातल्या सर्वांना ती पसंत असते, परंतु आता शांतनूचं याबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यायचं असतं. तर इकडे दुसऱ्या दिवशी गौरीच्या बाबांचा शांतनूच्या बाबांना फोन येतो. त्या दोघांचं फोनवर बोलणं होतं आणि आता आम्ही तुम्हाला लवकरच शांतनूचं गौरीबद्दलचं काय मत आहे कळवतो असा निरोप शांतनूचे बाबा गौरीच्या बाबांना देतात. शांतनूचे बाबा आता त्याच्या रूम मध्ये येतात आणि त्याच्याजवळ बेडवर बसतात. त्याला विचारतात, काय दादा, काय वाटतं तुला? शांतनूला सुरुवातीला समजत नाही काय बोलावं, म्हणून तो गप्प बसतो. मग बाबांनी शांतनूला सांगितलं, हे लग्न तू करावं, ह्या स्थळाला मी होकार देवा, असं बाबा बोलतात. शांतनू फक्त बाबांचं बोलणं ऐकत होता. बाबा शांतनूला बोलतात, दादा, अजून 2 दिवस तू वेळ घे, पण मला तुझं मत नक्की सांग. बघता बघता दुसरा दिवस उजाडतो. शांतनूला आज गौरीबद्दलची पसंती बाबांना कळवायची असते. सकाळची वेळ असते. सगळेजण नाश्ता करत एकत्र बसलेले असतात. शांतनू त्या ठिकाणी येतो. आई शांतनूला नाश्ता देते आणि बाबा त्याला विचारतात, दादा, काय झालं? तुझा विचार करून झाला की नाही अजून? गौरीच्या बाबांचा आम्हाला फोन आला होता. शांतनू बाबांना बोलतो, बाबा, गौरीचं माझ्याबद्दलचं काय मत आहे? तिचा होकार आहे का या लग्नाला?
यावर बाबा बोलतात, हो, गौरीचा होकार आहे या लग्नाला. पाहण्याच्या कार्यक्रमा दिवशीच त्यांनी आपल्याला होकार सांगितला आहे. आपल्यासाठीच थांबलेत. तू बोलशील तर पुढची बोलणी करायला. यावर शांतनू मनाशी विचार करू लागतो. पहिल्याच मुलीला कसं काय हो म्हणायचं? थांबलो तर आणखीन आपल्या अपेक्षाची पूर्तता होऊ शकते. तिला मी कसा आवडलो? तिच्यावरही काही दबाव नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न शांतनूच्या मनात घर करू लागले. शांतनू असा काही विचार करत असताना बाबांनी त्याला जोरात आवाज दिला आणि शांतनू भानावर आला. ते शांतनूला बोलतात, तुला एवढे दिवस विचार करायला वेळ दिला, तरी तुझा अजून विचार चालूच आहे? शांतनू, आमच्या वेळेस असं नव्हतं रे. आम्हाला तर मुलीचा चेहराही पाहायला मिळत नसायचा. वडीलधारी मंदरी लग्न जमवायचे, आमचा विचारही कोणी घेत नसे. आता जग बदललंय. तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला तुमचा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य आम्ही देतोय आणि ह्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणार आहेस का तू? शांतनूला बाबांच्या डोळ्यात त्याने लग्नासाठी होकार द्यावा ही भावना स्पष्ट दिसत होती. तो बाबांना बोलतो, बाबा, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही मुलीच्या वडिलांना सांगा. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. असं म्हणून तो ऑफिसला निघून जातो. त्याचे बाबा गौरीच्या वडिलांना फोन करून तुमची गौरी आमच्या शांतनूला पसंत आहे असा गोड निरोप देतात. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण असतं आणि आता लवकरच या दोघांच्या टिळ्याचा कार्यक्रम ठरतो. बिचारा शांतनू मनातच विचार करू लागला. स्वतःच्या स्वप्नांचा, आयुष्याचा विचार केला तर स्वार्थीपणाची भावना मनात येते. पण बाबांचं आणि कुटुंबाचं, इतर भावनिक तत्वांचा विचार केला तर मला माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायची, जिच्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचे, अशा व्यक्तीची निवड करण्याचाही अधिकार नाहीये, असं त्याला वाटू लागतं. एकंदरीत शांतनूच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती. या घालमलीच्या अवस्थेत शांतनू टिळ्याच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो व असं ठरवतं की कार्यक्रमात अजिबात चांगलं दिसायचं नाही, जेणेकरून गौरी मला नकार देईल. बघता बघता टिळा कार्यक्रमाचा दिवस उजाडला. सगळेजण कार्यक्रमासाठी एकत्र जमले. टिळाचा कार्यक्रम होतो आणि गौरी व शांतनू फोटो सेशनची वेळ येते आणि तो गौरीला अगदी व्यवस्थित पाहतो. जेव्हा फोटोग्राफर गौरीला आणि शांतनूला सांगतो, दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पहा, तेव्हा गंमत अशी झाली की हे सगळं कसं करायचं? तरी गौरी व शांतनूने प्रयत्न तर केला, पण डोळ्यात डोळे काय राहिले नाही. परंतु गौरीचा तो खळखळून हसतानाचा चेहरा मात्र शांतनूच्या डोळ्यात साठला आणि त्या एका क्षणाने त्याच्या मनात गौरीबद्दल फिलिंग्स निर्माण झाल्या. शांतनू बोलतो, ती अशी खूपच सुंदर वगैरे दिसत नव्हती, पण गोड होती. कारण या दिखाव्याच्या जमान्यामध्ये नकली मेकअप केलेला नव्हता. जे होतं ते निखळ आणि निर्मळ निरागसपणा होता. आणि शांतनू त्याच गोष्टीच्या प्रेमात पडला आणि खऱ्या अर्थाने शांतनूला गौरी आवडू लागली. टिळा कार्यक्रम आटोपला. तो व त्याची फॅमिली घरी जायला निघाले. शांतनूला एक गोष्ट उमगली, ती म्हणजे अशी, आपले आई वडील आपलं कधीच वाईट होऊ देणार नाही. त्यांनी ही मुलगी पाहिली आणि शांतनूला हो म्हणण्यासाठी गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी होकार देण्यासाठी आग्रह केला. शांतनू बोलतो, जर दोन मनं जोडली तर काही काळानंतर दिसणं हा विषय गौण होऊन जातो आणि त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणी सुंदर दिसतच नाही. दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं. दोघांमध्ये दिवस रात्र गप्पा रंगू लागल्या. एकमेकांच्या आवडी दोघांनी समजून घेतल्या. शांतनू व गौरीचं एकमेकांना भेटणं सुरू झालं आणि काही आठवड्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला. दोन्ही घरात लग्नाची लगबग सुरू झाली. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. शांतनू लग्न मंडपात नवरा मुलगा म्हणून उभा होता. गौरी ही सुंदर लाल अशा रंगाच्या शालू नेसली होती. सुंदर असा मेकअप केला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. गौरीचे मामा तिला लग्न मंडपात घेऊन आले. गौरी शांतनू समोर उभी राहिली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. दोघेही एकमेकांकडे चोर नजरेने पाहत स्माईल करत होते. सुंदर अशा 4-5 मंगल अष्टिका झाल्या आणि दोघेही लग्नबंधनात अडकले. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि पुढचे विधी सुरू झाले. शांतनूने गौरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि गौरी शांतनूची बायको झाली. घरी आल्यानंतर शांतनूच्या आईने दोघांचं औक्षण केलं आणि गौरी माप ओलांडून घरात आली. दोघांनी घरातील देवांना नमस्कार केला. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. शांतनूच्या लहान बहिणीने गौरीला बेडरूममध्ये नेले तर शांतनू बाबांच्या बेडरूममध्ये शिफ्ट झाला. रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. घरात पूजेसाठी प्रसादाचा शिरा तयार केला गेला आणि गौरी व शांतनू सत्यनारायण पूजेला बसले. गौरीच्या माहेरून तिचे आई वडील, काका काकू तिच्या सासरी पूजेसाठी आले होते. आई बाबांना बघून गौरी खूप खुश झाली. पूजा संपन्न झाली. दोघांनी घरात पुन्हा एकदा सर्वांचे आशीर्वाद घेतले. आज गौरी मांडव परतीसाठी माहेरी जाणार होती, त्यामुळे शांतनू नाराज होतो.
परंतु रीतीनुसार तिला जावंच लागणार होतं. त्या दोघांना एकमेकांपासून दूर जाण्याची मुळीच इच्छा नसते. गौरीची माहेरी जाण्याची वेळ येते. ती शांतनूला जाऊन भेटते. शांतनू तिच्याकडे पाहत उद्या लवकर ये असं बोलत तिला घट्ट मिठी मारतो. इकडे गौरी माहेरी आलेली असते. तिच्या बहिणी, काकू, घरातले सगळेच तिच्याकडे सासरविषयी चौकशी करतात. गौरी तिच्या सासरच्या मंडळींविषयी सर्वांशी गप्पा मारते. माहेरचा एक दिवस पूर्ण होतो आणि दुसरा दिवस उजाडतो. गौरीला सासरी जायचं असतं. गौरी गौरीचा फोन वाजतो. पाहते तर शांतनूचा फोन होता. गौरी फोन उचलते तर शांतनू तिला बोलतो, गौरी, बाबा तुला घेण्यासाठी येणार आहेत. तू तुझं सगळं काही आवरून तयार राहा. त्याचे बाबा गौरीला घेण्यासाठी आता तिच्या माहेरी आलेले असतात. गौरी सर्व काही आवरून तयार असते आणि बाबासोबत आता सासरी जायला निघते. इकडे गौरी सासरी पोहोचते तर शांतनू समोरच उभा असतो आणि तिच्याकडे पाहत गोड स्माईल करतो. शांतनूच्या घरच्यांनी त्या दोघांची रूम सुंदर अशी सजवलेली असते, कारण लग्नानंतर त्यांची पहिली रात्र असते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये 2 राजहंसाची जोडी टॉवेलने अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने बनवून ठेवली होती. सोबत एक केक होता, कॅन्डल्स होत्या आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांनी ते बेड सुरेख असं सजवलं होतं. गौरी आणि शांतनू जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा त्यांना असं काही असेल याची कल्पना दोघांनाही नसते. पण छान होतं ते. शांतनूने गौरीकडे पाहिलं आणि हसला तर ती बिचारी एवढी गोड लाजली, शांतनूला त्याचं जास्त हसू आलं. त्या सुंदर बेडकडे पाहून त्यावर झोपावं की नाही असा प्रश्न शांतनूच्या मनात पडला. तो आनंदाने धाडकन त्या बेडवर उडी मारणार इतक्यात गौरीबाईंनी शांतनूला आवाज दिला, अहो थांबा थांबा, फोटो तर काढून घेऊ द्या, एवढं छान सजवलंय त्यांनी. यावर शांतनू बोलतो, म्हटलं ना, प्रत्येक परिस्थितीमध्ये बायकांचं डोकं अगदी 4 GB रॅम सारखं धावतं. यावर शांतनू गौरीला बोलतो, घ्या पटकन फोटो. आणि त्या दोघांनीही फोटोमध्ये, डोळ्यामध्ये आणि मनामध्ये ती गोड आठवण साठवून घेतली. काही क्षणानंतर त्या दोघांनी हॅपी हनीमून केक कट केला. तो एकमेकांना भरवला. ते दोघेही दबकत त्या आकर्षक बेडवरती त्या राजहंसाच्या जोडीला धक्का न लावता बसतात. तेवढ्यात शांतनूचा फोन वाजतो आणि तो फोन रिसीव्ह करतो. फोनवरील बोलणं होतं आणि शांतनू गौरीकडे पाहतो. ती जरा घाबरलेल्या अवस्थेत दिसते. शांतनू तिच्याकडे पाहत मनाशीच बोलतो, माझ्या इच्छा, माझी गरज तिच्यावर थोपवायची माझी अजिबात इच्छा नाहीये. आस होती पण घाई नव्हती. शांतनूला त्या कळीला उमलायला वेळ द्यायचा होता. उमलण्याआधीच तिला कूस करायचं नव्हतं. ज्या गोष्टीला स्वर्गसुख म्हणतात ते असंच ओरबाडून देखील घ्यायचं नव्हतं. शांतनू तयार होतो त्या कळीचं फूल होण्याची वाट पाहायला, कारण ओढून ओरबारून घेतलेली ती गोष्ट मनावर जखम करते आणि आपसूक घडून आलेली गोष्ट मनात घर करते. आणि मला आयुष्यभर तिच्या मनात घर करायचं होतं. कसलीही जखम शांतनूला गौरीला द्यायची नव्हती. म्हणून त्याने गोष्टी जशा घडतील तशा घडू देण्याचा विचार केला आणि बेडवर जाऊन तिच्या शेजारी झोपला. थंडीचे दिवस असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. शांतनूने अंगावर घेतलेल्या ब्लँकेटमध्ये गौरी शिरली आणि शांतनूला बिलगली. लाईट विझवलेल्या होत्या. राजहंस पण थकून पुन्हा टॉवेल झाले होते आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेल्या हृदयात ते दोघे झोपले होते. त्या पाकळ्यांचा मंद सुगंध मनाला सुखावत होता. गौरीचा अचानक झालेला गोड स्पर्श त्यात आणखीन भर टाकत होता. एक वेगळीच अनुभूती देत होता. मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र बिछाना, त्यावर लाल रंगाची गुलाबाची फुलं आणि त्यावर निजलेले गौरी आणि शांतनू, दोघे लव्ह बर्ड्स. बरीच रात्र झाली होती. ते दोघे जागेच होते. काही काळ एकमेकांना बिलगून झोपले होते. तो क्षण, ती गोष्ट, प्रत्येक लग्न झालेल्या जोडीने अनुभवलेली ती गोड आठवण त्या दोघांनी देखील साठवून घेतली. जे आयुष्य आजपर्यंत अर्धवर्तुळ होतं ते पूर्ण झाल्याचा अनुभव आज त्या दोघांनाही येत होता. अतिशय भावुक क्षण होता त्या दोघांसाठी. काहीशी भावना त्यांच्या मनात येत होती. प्रत्येक पुरुषाच्या आणि स्त्रीच्या आयुष्यात ही रात्र एकदाच येते आणि ही पहिली रात्र पहिलीच होऊन राहते. ती पुन्हा तशीच कधीच येत नाही. पहिला अविस्मरणीय अद्भुत अनुभव सोबतीला घेऊन शांतनू कधी त्याच्या गौरीला घेऊन चंद्रावर गेला समजलंच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.